हरि ओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. जहन्नू जनांचा लय करणारा किंवा अज्ञानी जनांचा त्याग करणारा व भक्तजनांना परमपदास नेणारा. क्षणभर लय होणे, विलयास जाणे, नाश पावणे हे शब्द देखील आपणास नको वाटतात. पण खरे काय आहे? हिवाळ्यात पानगळ होऊन सर्व झाडे पर्णहीन होतात, पण वसंत ऋतूत नवी कोवळी पालवी फुटून कोकिळ कूजन सुरू होते. उन्हाळ्यात तप्त झालेली धरणी पावसाच्या पहिल्याच वर्षावाने मृदगंधाची फवारणी करते. जन्माचे स्वागत आपण करतो, पण जीर्ण शीर्ण झालेला देह पंचत्वात विलीन होऊन पुन्हा सृजनासाठी अधिक उत्साहाने भगवंताच्या कामासाठी पुन्हा जन्म घेणार आहे, याचेही समाधान बाळगायला हरकत असू नये. अज्ञानी जनांचा त्याग करणारा असाही अर्थ आहे. जणू काही भगवंताची जाण यावी, त्याने योगधामी येण्यासाठी तातडी करावी म्हणून दुःखाचे चटके देतो. काही काळ माझ्यापासून दूर हो म्हणून सांगतो. जसं आपला बाळ गैर वागलं की आईला वेदना होतात, आपल्या बाळाने असे वागायला नको होते म्हणून तिला मनस्वी त्रास होतो आणि ती आपल्या बाळाशी अबोला धरते. त्याप्रमाणेच भगवंताचा देखील आपल्या बाळाबद्दल अपेक्षाभंग होतो. कशासाठी जन्म दिला होता आणि हा काय भलतेच करत आहे असे पाहून त्यालाही दुःखच होते आणि काही काळासाठी त्याने धरलेला अबोला म्हणजेच त्याग होय. कारण निर्माता तोच असल्याने आपली निर्मिती निर्दोष सुंदर असावी व्हावी म्हणून आवश्यक ती दक्षता तो घेतच असतो. जे भगवंताच्या प्राप्तीबाबत दक्षता घेतात, साधना उपासना करतात, त्यांना भगवंतही 4 पावले पुढे जाऊन साधनेसाठी अनुकूलता प्राप्त होईल असे बघतो. अनेक साधकांना असा अनुभव येतो आणि हुरूपही येतो. साधना उपासना जोरात सुरू राहतेच, पण त्याशिवाय प्रभू कार्यासाठी ते अनेक पिढ्यांना स्फूर्तिदायक होतात. संत जनांचे वाङ्मय शेकडो वर्षे लोटली तरी अनेक जणांना ते वाचून धन्यतेचा अनुभव येतो, कृतार्थतेचा अनुभव येतो. असे हे भगवंताचे सुंदर नाम आपण सदोदित लक्षात ठेवूया. हरि ओम.